अमरावती शहरामध्ये गाडगेनगर भागात आदिवासी विकास विभागाच्या अभ्यासिकेकरिता सुसज्ज शासकीय इमारत बांधून तयार असताना सुद्धा राजकमल चौक स्थित एका खासगी मॉलमध्ये आदिवासी विकास विभागामार्फत दरमहा 8,683,000 रुपये इतक्या अवाजवी दराने अभ्यासिका भाड्याने घेण्याचा करारनामा करण्यात आला आहे। यामध्ये 14 महिन्यात शासनाच्या तिजोरीतून भाड्याच्या आदिवासी वसतिगृहासाठी 1,12,00,000चे भाडे अदा करून शासनाचे नुकसान झाले आहे। आदिवासी प्रकल्प विभागातील अनागोंदी व भ्रष्टाचाराबाबत आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी अधिवेशनातून ताशेरे ओढले असून शासनाने भाडे वसूल करून गृहपालावर निलंबनाची कारवाई करण्याबाबत सभागृहासमक्ष लक्षवेधी लावून धरली आहे। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात चौथ्या दिवसाचे कामकाज आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या लक्षवेधीने सुरू झाले। यावेळी पीठासीन अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या समक्ष सभागृहात उपस्थित मंत्री महोदय व सदस्यांच्या समक्ष आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी अमरावतीमधील आदिवासी प्रकल्प विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला। त्यांनी सभागृहाला अवगत केले की अमरावतीमध्ये आदिवासी विकास विभागामार्फत अभ्यासिका सुरू करण्याबाबत आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी विभागीय आयुक्तालय कार्यालयावर आंदोलन सुरू केले होते। या आंदोलनानंतर दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासन व आदिवासी विकास प्रकल्प विभागातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावून विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता शासकीय अभ्यासिका निर्माण करण्याचे निर्देश दिले। तदनंतर अंदाजे 1,19,00,000 इतक्या निधीतून गाडगेनगर पलाश गल्ली येथे शासनाची 1,200 विद्यार्थी क्षमतेची स्वतःची स्वतंत्र सुसज्ज अभ्यासिकेची इमारत असून माहे डिसेंबर 2024 मध्ये पूर्ण तयार झाली आहे। नवीन इमारत बांधून तयार असतानाही जाणीवपूर्वक तिचा ताबा घेण्यास दिरंगाई करून राजकमल चौकातील एका खासगी मॉलमध्ये आदिवासी विकास विभागामार्फत दरमहा 8,683,000 रुपये इतक्या अवाजवी दराने अभ्यासिका चालू आहे। या संदर्भातील भाडे करार करताना वित्त विभागाचे शासन निर्णय आणि जागा भाड्याने घेण्याबाबतच्या विहित कार्यपद्धतीचे उल्लंघन झाले आहे। तसेच भाडे निश्चितीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑनलाईन पोर्टलचा अधिकृत कार्यालयीन ID न वापरता बाह्य स्तरावरून किंवा त्रयस्थ यंत्रणेकडून बनावट माहितीच्या आधारे भाडे निश्चितीचा अहवाल तयार करण्यात आला आहे। या भाड्याच्या वसतिगृहाकरिता एका वर्षाकाठी अंदाजे 1,12,00,000 रुपये इतके भाडे अदा करण्यात आले। शासनाच्या अंदाजे 1,19,00,000 इतक्या निधीतून अमरावतीमध्ये आदिवासी विकास विभागामार्फत अभ्यासिकेसाठी सुसज्ज इमारत बांधून तयार असताना भाड्याने इमारतीमध्ये अभ्यासिका चालविण्याचा करारनामा केल्याने शासनाचे नुकसान झाले आहे, अशी गंभीर बाब आमदार महोदयांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली। सदर अभ्यासिकेत विद्यार्थ्यांची सरासरी उपस्थिती केवळ 5 ते 10% असतानाही दिनांक 31 मार्च 2028 पर्यंतचा दीर्घकालीन नियमबाह्य करार करणाऱ्या अधिकारी व शासनावर विद्युत देयके आणि इतर देखभालीचा खर्च लादणाऱ्या संबंधित प्रकल्प अधिकारी व इतर कर्मचारी दोषी आढळून असल्याचे सुद्धा या प्रकल्पावरून निदर्शनास येत असून या प्रकरणात प्रचंड अनागोंदी व गैरप्रकार झाला असल्याचा आरोप सुद्धा आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी अधिवेशनातून केला। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित गृहपालाकडून भाडे वसूल करण्यात यावे किंबहुना गृहपालास तात्काळ निलंबित करण्याची लक्षवेधी आमदार महोदयांनी अधिवेशनातून लावून धरली आहे। असणारे अमरावती वसतिगृहातले जे विद्यार्थी होते त्यांनी आंदोलन केलं 3/12/24 रोजी आणि आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून त्या ठिकाणी मीटिंग घेण्यात आली आणि मीटिंग घेतल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची मागणी असताना वसतिगृह देण्याचे त्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या आणि सूचना दिल्यानंतर काय झालं की 16/12/2024 रोजी मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये प्रकल्प अधिकारी अमरावतीचे सुद्धा हजर होते आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जागा त्या ठिकाणी बघण्यात यावी, आपण अभ्यासिका चालू करण्या। परंतु या ठिकाणी सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की या महाराष्ट्र शासनाच्या वतीने या ठिकाणी आदिवासी भागाची जागा होती आणि त्या ठिकाणी जागेवर बांधकामाला शासनाने मंजुरात दिली आणि जवळपास 1,19,00,000ची ती बिल्डिंग त्या ठिकाणी मंजुरात झाली आणि त्या ठिकाणी डिसेंबर 24 मध्ये म्हणजे खरी गंमत इथेच आहे की डिसेंबर 24 मध्ये ही बिल्डिंग पूर्ण झालेली होती आणि या ठिकाणी 3/12/24 म्हणजे डिसेंबरमध्ये पूर्ण झाली होती मागणी। ही 3/12 म्हणजे डिसेंबरमध्येच मागणी केली आणि मागणी केल्यानंतर सुद्धा या ठिकाणी अमरावतीच्या कार्यालयाने त्याच्याकडे दुर्लक्ष करून भाड्याची जागा मागितली
आणि भाड्याची जागा घेण्यासंदर्भात त्या ठिकाणी सूचना दिल्या आणि भाड्याची जागा घेत असताना अमरावतीचा हार्ट ऑफ सिटी आहे, त्या ठिकाणी राजकमल चौक आहे, त्या ठिकाणी आता अभ्यासिका म्हटलं तर या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या जिथे असेल, हॉस्टेल असेल, त्याच ठिकाणी घेतली पाहिजे. पण ही सिटीमध्ये जागा घेण्यात आली आणि ती जागेमध्ये त्याचा करार करण्यात आला आणि आपली शासनाची जागा असताना या ठिकाणी जाणून बुजून त्या ठिकाणी या ठिकाणी आपण जागा भाड्याने घेतली आणि भाड्याने घेतली असताना साहेब त्या ठिकाणी महत्त्वाचं मी या ठिकाणी सांगू इच्छिते, बांधकामासाठी 1,19,00,000 रुपये आले. या ठिकाणी करार करण्यात त्याला 3 वर्षाचा, बिल्डिंग तयार आहे पण करार करताना भाड्याचा करार केला 2028पर्यंत आणि भाडं 14 महिन्याचं भाडं किती दिलं, 1,14,00,000 रुपये, 1,12,00,000 रुपये भाडं दिलं. म्हणजे बिल्डिंग बांधायला 1,19,00,000 रुपये लागले आणि भाडं 14 महिन्याचं दिलं आहे त्यांनी, जवळपास 1,12,00,000 रुपये दिले. आणि मला असं वाटतं की या ठिकाणी हे जे काही कार्य झालं आणि ती जी राजकमल चौकातली जागा घेतली त्याचं भाडं काय होतं साहेब. 3 मिनिटं डेव्हलप केलात तुम्ही प्रश्न, आता प्रश्न घ्या. नाही, प्रश्नच विचारते. त्या ठिकाणी आपण याच्यामध्ये निकष आहे की 20,000पर्यंत भाडं द्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आपण त्या स्तरावर विभागीय कार्यालय असेल किंवा त्याच्या स्तरावर. चला, नाही, मला प्रश्न एवढंच म्हणायचं आहे की शासनाचं एवढं मोठं नुकसान होत असताना त्या ठिकाणी आपण बघतोय की भाडं किती दिलं साहेब, 8,24,000 रुपये महिना. आणि अभ्यासिकामध्ये 100ची कॅपॅसिटी असली पाहिजे, त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी विद्यार्थी कमी 5 ते 10% असायला पाहिजे, फक्त 2 विद्यार्थी होती. ही सुद्धा बातमी आली, याची सुद्धा चौकशी झाली आहे आणि ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी गृहपाल म्हणून जो वाजपेयी नावाचा हे व्यक्ती आहे त्यांनी जे केलेलं आहे म्हणजे त्या तक्रार त्याला आज आपण निलंबन करणार का. 1,12,00,000 रुपये जे आपण शासनाच्या भाड्यापोटी दिलेले आहे आपली जागा असताना त्याच्याकडनं वसूल करणार का आणि त्या याला गृहपाला आजच्या आज निलंबित करणार का, याचं उत्तर शासनाने द्यावं. यावर उत्तर देताना राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर अशोक उईके यांनी सांगितले की अमरावती येथे आदिवासी विद्यार्थ्यांच्या अभ्यासिका प्रकरणात अनियमितता झाली असल्याचे निश्चितच खरे आहे. सदर प्रकरणी चौकशी करण्यासाठी अपर आयुक्त अमरावती यांनी दिनांक 11 मे 2026 रोजी चौकशी समिती गठीत केली आहे. सदर समितीने दिनांक 29 मे 2026 रोजी अहवाल सादर केला आहे. यात 100% अनियमितता झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अपर आयुक्त कार्यालयाच्या शासकीय आदिवासी वसतिगृहाचे गृहप्रमुख आणि गृहपाल यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याची आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर अशोक उईके यांनी सभागृहातून घोषणा केली. तसेच आदिवासी आयुक्त कार्यालयातील कुठलेही अधिकारी यांनी या प्रकरणात दुर्लक्ष करून अनियमितता केली असल्याचे पुढील चौकशीत आढळून आल्यास याबाबत आदिवासी आयुक्तांनी संबंधितांवर कारवाई करण्याबाबत सुद्धा नामदार डॉक्टर अशोक उईके यांनी सभागृहातून निर्देशित केले आहे. अध्यक्ष महोदय, सुलभाताईने अतिशय महत्त्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित केलं. आयुक्त कार्यालय अमरावती अंतर्गत अभ्यासिकेच्या बाबत ताईने जे प्रश्न विचारले, विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता, तिथं अभ्यासिका सुरू करणं अनिवार्य होतं. तातडीनं एखादी रेंटेड बिल्डिंग घेणं हे गरजेचं असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आणि तिथल्या RDCने सूचना दिल्याप्रमाणे तिथल्या गृहपालाने यांनी ती बिल्डिंग पाहिली. जाहिरातीला जास्त वेळ लागत असल्यामुळे एका पेपरला बातमी देऊन चांडक नावाच्या व्यक्तीने अर्ज केला. 100% अनियमितता झालेली आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी असं लक्षात येते की अनियमितता झालेली आहे. परंतु करारनामा जो झालेला आहे, 3 वर्षाचा करारनामा झाला असला तरी तो कुठल्याही प्रकारची त्याला वैधता नसल्यामुळे 100 रुपये स्टॅम्प पेपरवर करारनामा झाला. आणि त्यांना आम्ही सांगितलं की तुम्हाला आता तुमची आम्ही भाड्याची बिल्डिंग ठेवणार नाही, कारण ती परीक्षेची वेळ होती, त्यामुळे आम्हाला अभ्यासिका सुरू करणं गरजेची होती. परंतु पैसेसुद्धा त्याला दिलेले नाही, भाड्याचे पैसे कुठे दिलेले नाही. परंतु 100% कुठल्या प्रकारचं नुकसान न झाल्यामुळे विद्यार्थी केंद्रबिंदू समजून विद्यार्थ्याच्या हितासाठी तातडीनं अभ्यासिका सुरू करून विद्यार्थ्यांची सोय उपलब्ध केली. आणि दुसरा भाग असा की जे गृहपाल आहे वाजपेयी त्यांना निलंबित केलेलं आहे. आणि दुसरेसुद्धा ज्यांनी गृहप्रमुख श्री गायत्री पटेल यांनासुद्धा निलंबित केलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण आहे आणि 100% अनियमितता झाली याच्यात लक्षात येत आहे. कुठल्याही प्रकारचं नाही, परंतु विद्यार्थी केंद्रबिंदू समजून विद्यार्थ्याच्या हितासाठी झालेला निर्णय आहे. परंतु आदिवासी विकास विभागाच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करून अनियमितता केली असा विषय नाही. तो ठीक आहे.